दार्जिलिंग के बीच में चलता है, तो सिलीगुड़ी और दार्जिलिंग के बीच में जो चलते हुए इसको हिमालयन क्वीन का तो वो जर्नी इटसेल्फ थोड़ा हिस्टोरिक है। आप देखेंगे तो पिक्चर्स जो हिमालय का जो नज़रिया देख सकते हैं, तो उस रास्ते में चल के हमारे पास रेलवे से मुंबई में अप्रैल 1953 से चल रहा है। अब आपसे एक निवेदन है, एक फोटो आपसे कीजिएगा। अरे आइए सर उमेश सर, एक फोटो हम दोनों की हम आइए सर, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। साइन से लेके यहाँ पे लेके आना ही एक अनोखा एक दृश्य था। तो 1979 में जब न्यूज़पेपर में कवर किया, उसके बारे में बात करता है कि पूरा रात में इसको लेके आने के टाइम में बड़ा ट्रॉली लेके आया। And I also request you, can we have one exhibition of science and technology and the railways? Because railways was बहुत crazy हुआ था 1853 से, so I think we should have one. This is particularly for students, it's going to be very appealing. And I mean, we don't know, some of those students may be inspired to take up railway services. So these few words once again on behalf of all guests here, National Science Center and railways, I welcome you all.
जब ये GIP रेलवे हुआ करती थी उस समय सेवा में आया था और करीब करीब 40 साल का लंबा अंतराल इसने पूरा पुणे और कल्याण के बीच में अपनी डेक्कन क्वीन ट्रेन को भी इसने रन किया, अपनी सेवा दी और उसके बाद सेवानिवृत्त होने के बाद में ये यहाँ पे एक अपनी इस विरासत को यहाँ समर्पित नेहरू साइंस सेंटर में किया गया, जो कि इतनी अच्छी जगह है, जो कि खुद से एक साइंस का पूरा विज्ञान का खजाना है, वहाँ इसको रखा गया। ये लोकोमोटिव जिस शान से, जिस गर्व से यहाँ खड़ा है, मेरे हिसाब से हमारी रेलवे की जो रिच हेरिटेज है उसका एक बहुत ही सुंदर प्रतीक है ये लोकोमोटिव। इसको जब रिस्टोरेशन की हम लोगों को इसके बारे में रिक्वेस्ट आई तो हमारी परेल वर्कशॉप की जो एमिनेंट इंजीनियर्स और वहाँ की जो टेक्नीशियंस हैं उनकी टीम ने दिन रात काम करके बड़ी कर्मठता के साथ इसको बहुत ही छोटे अंतराल में, करीब 3 महीने के अंतराल में इसको पूरा का पूरा रिस्टोर कर दिया और आज हम इसको इस शेप में यहाँ देख पा रहे हैं। जैसा कि नेहरू सेंटर के बारे में हम लोग जानते हैं कि यहाँ पे बहुत विजिटर्स आते हैं, हज़ारों विजिटर्स एक दिन में आते हैं, जिसमें कि ख़ास तौर से बच्चे और स्टूडेंट्स, युवा लोग बहुत होते हैं। तो उनके मेरा ये पूरा विश्वास है कि इस लोकोमोटिव के ज़रिए हमारी जो रेलवे की रिच हेरिटेज है वो इन सब लोगों में पहुंचेगी और उन लोगों के अपने ज्ञान में भी अच्छी खासी वृद्धि होगी इस सब के द्वारा। ये हम लोगों का अच्छा प्रयास है। बहुत बहुत शुक्रिया। आज गणतंत्र दिवस की और नव वर्ष की आप सब लोगों को बहुत बहुत शुभकामनाएं। गणतंत्र दिवस के इस पावन अवसर पर यहाँ इस लोकोमोटिव का जो पूरा जीर्णोद्धार हुआ है, रिस्टोरेशन वर्क हुआ है, उसको डेडिकेट करने के इस आयोजन के लिए मैं
बात करें? चलेगा सर, हिंदी में बोलो। आज रिपब्लिक गणतंत्र के दिवस के दिन हम लोग नेहरू साइंस सेंटर में एक अनोखा एक प्रोग्राम किया है। रिपब्लिक डे तो सेलिब्रेट किया है ऑल ऑफ अस। उसके अलावा हम लोगों के पास काफ़ी सारा प्रेशियस आर्टिफैक्ट्स थे। आप जो पीछे देख रहे हैं एक स्टीम लोकोमोटिव है, नैरो गेज का है। इधर एक देखिए आप, बहुत ही फेमस इलेक्ट्रिक लोकोमोटिव है। सिमिलरली वहाँ पे एक 100 साल से पुराना एक स्टीम लॉरी है। वी हैव ए ट्रैम कार, वी हैव ए हॉर्स ड्रॉन ट्रैम कार, और मारुत का ये जो एयरक्राफ्ट है, फाइटर एयरक्राफ्ट, ये सारा का सारा जो काफ़ी 40 साल के आसपास हुआ है यहाँ पे रखे थे। 40 साल में तो आपको मुंबई का क्लाइमेट के अंदर में थोड़ा काफ़ी सारा ख़राब हुए थे। उसको मेजर रिस्टोरेशन करवा के उसका डॉक्यूमेंटेशन करके एक पब्लिक के लिए, और एक बार आज से फिर रिस्टोर्ड आर्टिफैक्ट्स को जो है आज खोल रहे हैं, ताकि लोग आके इसका अपना सेल्फी ले, इसके बारे में जानें। क्योंकि मुंबई में पर्टिकुलरली जो रेलवेज़ का एक अपना ही एक महत्व है। आप CSMT बिल्डिंग देखेंगे आप, उसका एक हेरिटेज बिल्डिंग बोलते हैं। और 1853 में 150 साल से पहले ही यहाँ पे रेलवे का शुरुआत हुआ था। और इलेक्ट्रिक लोकोमोटिव, अभी जो डेक्कन क्वीन जो बोलते हैं, ये जो ट्रेन जो देख रहे हैं आप, वो एक्चुअली ये ट्रेन से चलाता था कल्याण से लेके पुणे तक। वो ट्रेन हमारे पास आया है 1979 में। तो उसको पूरा का पूरा रिस्टोर करके उसके महत्व क्या है, हाउ इट इज़ कनेक्टेड विथ मुंबई, उसका एक प्रदर्शन आज से शुरू। सर इस तरह का स्टीम इंजन जो इंडिया में यहीं पर या कहीं और भी? देखिए, एक नेशनल रेल म्यूज़ियम बोल के एक है जो दिल्ली में है, मैसूर में एक छोटा अपना एक ये है। तो अलग अलग जगह में स्टोर्ड है। जैसे ये जो है 1914 का, मैंने 100 साल, एक 107 ईयर्स ओल्ड स्टीम लोकोमोटिव। तो ऐसे बहुत कम है। ये तो सिलीगुड़ी और दार्जिलिंग का बीच में चलता था, नैरो गेज में, 2 फीट का ही, सिर्फ 2 फीट के अंदर में। आप देखने में भी सो ब्यूटीफुल इट इज़। ये जो है आपका, दिस इज़ अगेन 1930 का, आई मीन ऑलमोस्ट अबाउट 90 ईयर्स ओल्ड। तो ये DC में चलता था। अभी तो हम लोग AC की बात कर रहे हैं, तो सभी तो AC है। तो DC में चलता था। तब पहले, जब तक निकोला टेस्ला नहीं आया, AC के बारे में कॉन्सेप्ट ही मालूम नहीं था। DC में चलता था ये। तो और आपका स्पीड भी आप देखेंगे तो Kaya dia sesama si manis apa ni? Manis saya berbuat. British Singapore ada medical officers. Yang nabi menjadi doktor. Kita ni perjalanan turun aja karyawan tersebut. Kami medical officers Dr. British Singapore berbagai. Dr. British Singapore यांना नायब तहसीलदार कांग्रेस हायस्कूल सोबतचे लोक त्यांचा स्वागत करतो.
प्रत्येक सहभागाला आपल्या कार्याच्या करतात. त्याचबरोबर पोलीस निरीक्षक श्री माने साहेब यांचंही नायब तहसीलदार कांबे साहेब पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतात. 26 जानेवारी आपण सर्व जाणतो प्रजासत्ताक दिन, परंतु त्याच्या आधी 25 जानेवारी बऱ्याच वर्षापर्यंत लोक देत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये मतदारांना एक महत्वाचं शस्त्र दिले, ते म्हणजे मतदान करण्याचं शस्त्र. मात्र आपल्या मतदारांबद्दल जागरूक होतो. मतदान करण्यासंबंधी त्यांची उत्सुकता होती. मान्य भारत निवडणूक आयोगाच्या लक्षात आलं, टी.एन. शेषन यांच्याही लक्षात आलं आणि तेव्हापासून मग मतदान दिन साजरा करण्यासाठी जागरूकता निर्माण होऊ लागली. आणि त्या गेल्या अनेक वर्षापासून 10 वर्षापासून हा मतदान दिन सगळीकडे साजरा केला जातो. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व सरकारी कार्यालयामध्ये तो साजरा केला जातो. निवडणूक आयोगाच्या असे लक्षात आलं की बऱ्याच वेळा मतदार अनेक कारणांनी प्रभावित होतो. त्यामध्ये प्रमुख कारण म्हणजे पैसा. श्रीमंत घरधारकी उमेदवार पैसा उधळून लोकांना प्रभावित करण्याचं, मतदारांना प्रभावित करण्याचं कारस्थान करू लागले. 1995 टी.एन. शेषन साहेब निवडणूक आयुक्त होते. त्यांनी मग आचारसंहितेचा बांध त्यांना घातला आणि त्यांना त्याच्यात बांधून ठेवलं. त्यापासून आचारसंहिता सुरू झाली. त्यानंतर खरी जागरूकता सुरू झाली. मतदार दिवस त्या खऱ्या अर्थाने सुरू झाला. त्यासाठी अनेक उपक्रम राबवले. विद्यार्थ्यांना त्याबद्दल जागरूक करू लागलो आणि विद्यार्थ्यांना आम्ही सांगू लागलो घरी जाण्या पालकांना याबद्दल जागरूक करा. मतदार दिवस असेल त्या दिवशी त्यांना हक्काने सांगायचे आज पिकनिकला जायचं आणि मम्मी आज पिकनिकला नाही, आज पिकनिकचा दिवस नाही, आपल्याला उडवून जायचं. तुमचा हक्क तुम्हाला बजावायचा, कारण आपल्याला दिलेला अधिकार तो बजावलाच पाहिजे. याचं कारण ज्या वेळेस आपण मतदान करायला जातो सायकोलॉजिकल इफेक्ट तयार होतो आणि जो चांगला उमेदवार असेल त्याला मतदार वोट देतो. चांगल्या उमेदवारांना चांगलं शासन निर्माण होतं, चांगल्या भारताची निर्मिती व्हायला सुरुवात होते, लोकांची प्रगती व्हायला सुरुवात होते. हा त्यामागचा विचार. आणि म्हणूनच 18 वर्ष व्हायच्या आधी शाळा कॉलेजमध्ये त्याबद्दल जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला. असा हा मतदार दिवस आज आपण इथे साजरा करण्यास उपस्थित आहोत. आणि या मतदार दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन मी आज आपण शपथ घेऊया. मी माने साहेबांना विनंती करेन की सर्व मतदारांना दोहरायचा. आपल्या देशाच्या लोकशाही परंपराचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू. प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनात बळी न पडता मतदान करू. आपल्या देशाच्या सुबलाम देशाच्या साठी निश्चितच आपल्याला काम करण्यात आवश्यक आहे. श्री कमलेश जंगम आपल्या समोर आपल्या ह्याच महान भारत देशाचं गुणगान करण्यासाठी आपल्या समोर येत आहे. श्री कमलेश जंगम. गुरुर्देव
तस्मै श्री गुरवे नमः। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा। त्यामुळे पूर्ण वार्ता झाली, कित्येकांना वारीची असाच एक वारकरी मग पांडुरंगाला म्हणतो, हे पंढरीच्या विठुराया कसं काय रे, बरं आहे ना? पंढरीच्या विठुराया कसं काय, बरं आहे ना? यंदा वारी नाही म्हणे. हा खरंय का? पंढरीच्या विठुराया यंदा वारी नाही म्हणे. हे खरंय का? म्हणजे रखमाई आणि विठुरा नाही नाही, आम्हाला काय अडचण नाही, नाही आम्हाला काय अडचण नाही, आम्ही डोळे बोलून येतो, फक्त श्रीहरी म्हणलं तरी तुमचा चेहरा डोळ्यासमोर येतो. पण खरंच का बाबा तुम्हाला जमेल का? आणि जर पंढरीची रजबडी नाही, पंढरीच्या विठुराया होता दवाखान्यात असा कमरेवर हात घालून चंदनाचे लेप नाही पण टिपी घातलेला, पांडुरंगा तू बंदोबस्ताला होतास की खाकी वस्त्र घालून कचराही उचललास तरी मान खाली घालून. पंढरीच्या विठुराया किती जण पडला असेल, एवढं करून पण सिगारेट काढला असेल, तुझं नाही चुकत रे पंढरीराया, तुझं नाही चुकत. युगे युगे 28 उभा आहे, तुझे पाय नाही झुकत रे पांडुरंगा. नाही यावर्षी वारी तुला आराम देतो. वारकरी आपल्या पांडुरंगाला हक्काने म्हणतो, नाही येतो पांडुरंगा, यावर्षी वारीला तुला आराम देतो. कंचन चौरस, रोहन पेढी, अमृता वर्षणी, जम्पॉल रिची, धन्यवाद. मतदारांच्या घरोघरी जाऊन सर्वे करणं असो, मैन मतदारांची नोंदणी करणे असो, धारावीतल्या गल्लीच्या या गुणी स्टाफचं आम्हाला मोलाची मदत लाभली होती. अशा या गुणी स्टाफचा आपण प्रमाणपत्र देऊन सन्मान करूया. विनोद शरण देवकर, मतदारांच्या अगदी आस्थेची चौकशी करणारे असे शिंदे साहेब. क्रिसमसच्या वेळेस त्यांनी मावा केक आणली होती, म्हणजे प्रॉमिस केलं होतं आपण आणली. बाबाजी साठे, करंजीत सिंग बंगा, रवींद्र नाईक, इलेक्शन होईपर्यंत आम्हाला एकही वाहन उपलब्ध करून दिलं होतं. धन्यवाद. सुनीता ढोरेंनी लोकांची एवढ्या सेवा केली, गेले अनेक वर्ष ते आमचे इथे काम करतात, हमारे साथ मी संधी करतो की त्यांनी कृपया आपलं एक छोटंसं गाणं सादर करावं. 2 कटी घेणार आहेत. धारावीच्या गान
करूया. मी नाव घेतो त्यांनी वरती यायचं. अभय विश्वकर्मा. अभय विश्वकर्मा. राजेश कांता प्रसाद उपाध्याय. अमन उपाध्याय. तसं एका मतदाराला 2 ओळख होतात तसं नाही, त्यांच्या काकाचं ते स्वीकारत आहे. त्यानंतर प्रियांका. प्रतीक मोळे. पल्लवी खरात. पाहिला गेला. हनुमंत रघुनाथ त्यांचा सन्मान करूया. अरविंदजी कटके. गेल्या अनेक वर्ष आम्हाला त्यांचा सहकार्य प्राप्त होतं. आमच्या कार्यक्रमाचे दोन्ही फोटो घर कब आजच्या दिवशी 1950 साली या मतदार आयोगाची स्थापना झाली. त्यात 1952 साली पहिल्या निवडून झाले. जे आयोगाने निवड केले होते. तीन सेशन 1990 साली जेव्हा आले तेव्हा मतदार राजा काय होतो हे त्यांनी दाखवून दिले. मतदानामध्ये खूप चुकी होत्या, खूप बोगस कारभार चालत होता त्यामध्ये. त्यानंतर त्यांनी ते सर्व पद्धत बंद केली. अजूनही काही लोक मतदारांना जीवन रविवार खूप बघतात. गरीबाची गरीब जी जनता आहे ती मतदान करायला येतच नाही आणि अत्यंत उच्चभ्रू समाजाची माणसं देखील मतदान करायला येत नाही. फक्त जे मध्यम समाजाची लोक आहेत ती लोक फक्त मतदान करायला येतात. हे आपल्या चित्र पाठायचे. जोपर्यंत आपण मतदान करत नाही तोपर्यंत समाजामध्ये जागृती निर्माण होणार नाही. आपल्याला हवा तो मतदान निवडून आणणं हे आपल्या हातात आहे. त्या दृष्टीने प्रत्येकाने मतदान करणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने हा मतदार दिन साजरा करायला सुरुवात झालेली आहे. नुसतं मतदार जे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती अवलंबून न राहता आपण स्वतःने देखील जागृत होणं आवश्यक आहे. आता पूर्वी आपली मीडिया राहिले नाही. पूर्वी फक्त टी व्ही होता, पेपर होते, पण आता वृत्तपत्र आहेत, मोबाईल करता आपल्याकडे हत्यार आहे. खूप काही गोष्टी सांगतात त्यामध्ये. आपला जो हवा तो उमेदवार आपण निवडून आणू शकतो, त्याला काढू शकतो. त्यामुळे तुम्ही जनता जागृत होणं आवश्यक आहे. प्रत्येक गोष्ट निवडणूक आयोगाच्या माध्यमातून चालत नाही, तर त्यामुळे तुम्ही सजग व्हा आणि प्रत्येक मतदारांना मतदान करा, अवश्य करा. मॅडमने सांगितल्याप्रमाणे अजूनही कोरोनाचं संकट टळलेलं नाही आहे.
एक अच्छी सी मुस्कान बन लीजिए। आइडिया हाथ में आने के बाद में आपको बहुत खुशी हो रही है। यस, धन्यवाद सभी का धन्यवाद।